आता सगळी नेहमी एकटा राहिली आता रागेने अल्ला जळावा हो बाळे दारवाडा जी 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 असं हे गाणं आणि गाणं पण फिरतो भोपळं म्हणजे का आम्हाला उचल नव्हतं बरं काय वर सगळं टाकायचं जाळ लावायचं ते आतल्या शिजायचं फक्त भाकरी खाल्लं त्यांच्या घरात तर खावं आमच्या घरात तर खावं असं का तू बारकीपणा काय कोण विचारते सांगायचे खोंड करायचं लाकडाचं असं शिंग करून असं दोन्ही हातात नाचवायचं असं करत होतो आम्ही पोरं गेले हसायचं तर हसून इकडे आईकडे पळून जायचं आईकडे पळून गेले आईकडे मारून ती काय नव्हती ए गबसा रे आलं की आता काय करणार आहे त्याला गबसा म्हणायची गबसायची शेळी कशी एवढं उंच शेळी वर बसायचं त्याच्यावर शेळीवर बसायचं हा शेळीवर बसून वरचं पानं तोडायचं दुधाची किटली गच्च भरलेलं दूध किटलीनं उशाला ठेवायचं त्या गुंडापाशी जाऊन असं पाठी उतरायचं नाही खाली चढवणार कोण असं उभारून असं पाणी प्यायचं जनावर प्यायलं आणि असं प्यायचं जेवण खावायचे तुम्ही तत्व जेव्हा आम्ही इथे जेवतो काय त्याला फरक आहे तर तुझ्या ताटलीच मी काय येऊ माझ्या ताटलीच तू काय येतो सांगते काय तुझं पाणी मी प्याणार आहे का तुझं पाणी तूच प्याणार आहे माझं पाणी मीच प्याणार आहे वड्याची चायचं पुस्तक कुठे निर्गुणित माणसं घरात हुडका येते ते वड्यात निर्गुणीत जाऊन बसायचं निर्गुणीत मोठं निर्गुणी असणार आज जाऊन बसायचं ते काय असतं मागं तुम्हाला रात्रंदिवस माणूस काढून म्हणतोय तर का होते ती मोठ पाहिजे चाक वरडायला पाहिजे बैल तसली पाहिजे आणि चाक कसं ओरडतंय कर 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 धाडशी मग त्या तालात काय वाटेल ते गाणं म्हणतोय माणूस शाळा नाही शाळाच्या बाजूला तुमच्या काळात जुन्या काळात लहानपणी शाळा नव्हती शाळा होतं पण काय ती शाळेला जायचंच झालं नाही आपलं परिस्थिती गरीब परिस्थितीमुळे कुठं शेड राखायचा कुठं हे राखायचा आईबा गरीब परिस्थितीमुळं आणि पोरं जर बघणार कुठलं त्यांना हे मिळणार हो शाळा नाही आलंय असं अडचण आहे ना किती जण होता तुम्ही आम्ही 7 जण भाऊ 14 जण बहिणी होय मग आई वडील काय करायचे आई वडील काय शेती करायची आणि काय करायचं ही शेती करायची काय काय शेतामध्ये शेतामध्ये कांदा रताळ लसूण जमीन थोडं आणि ज्वारी गहू थोडं ऊस त्यातच असं काय भोपळा असली मोठं भोपळा करायचं भोपळा रताळ लावायचा आणि भोपळा ते रताळा ती शिजवून खायचं म्हणजे एवढे अशी नाटकी भोपळा होती बरं का ती भोपळा म्हणजे का आम्हाला उचल नव्हतं बरं का ते मग आमची आई बा ती कापून शिने आणायची कापून आणलं रट ते 2 दिवस खर्च नव्हता आम्हाला असं शिजवून खायचं ते मस्त बोलला कसं कालवण कशी करायचं होते कालवण कसं करायचं भोपळ्याच्या भोपळ्यात कालवणाचं ते वाईस जरा राळ घालाय राळाच तांदूळ ते भोपळे कापून शिणे त्यात राळ्याच तांदूळ घालून शिजवायचं सगळीच मस्त गोळमट लागतं तिच्या कुठलं साखर नाही तेवढं गोळमट लागायचं गोळमटले आणि करायचं कोणती आमची आई होय आमची आई करत होती आमची आई करायची काय काय करायची अजून खायला म्हणजे घरच्या रोजच्या जेवण काय काय असायचं खायला तो करते ती भाकरी रताळ्याची पोळ्या करायची रताळ्याची पोळ्या हंडी घालायचं रताळ खांदायचं हंडी घालायचं वर सगळं टाकायचं जाळ लावायचं ते आतल्या शिजायचं शिजल्यावर सगळं स्वल्पार काढायचं आणि कालवायचं त्यात जरा गव्हाचं पीठ घालून घाऱ्या म्हणून मिळवून करायचं मस्त झाड होतं ते हंडी कशी लावायची होती काय हंडी सगळा गोळा करायचा ते रताळ कांदून आणायचं ते गाडगं घ्यायचं असलं मोठं गाडगं त्या गाडग्याचं रताळ कोंबायचं रताळ कोंबून तोंडाला जरा पाला घालायचा रताळाची पाला घातलं म्हणजे पुन्हा ते असं पलटी घालायचं त्याला पलटी टाकायची पलटी टाकून त्यावर सगळं टाकायचं सगळं टाकून मुजवायचं सगळं दावायचं जाळून शिजायची ती आत त्याला काय पाणी नाही पेन नाही ते शिजवलं म्हणजे असं वाजवलं डबडब केलं म्हणजे शिजवलं म्हणायचं मोठा डेर एवढा मोठा डेराच घालायचा डेऱ्यात रताळ घालून असतं ती हंडी घालायची शिजल्यावर डेरा फोडायचा का काय करायचं
ते वाकड करून काढायचं. बरं. पुन्हा ते असं उभा केलं ते वाफ जाते त्यात. हा. वाफ झालं की ती मग निवतंय नाही थोडं हा. निवडून गाडग्यात कशात तर टाळायला तर नाही तर पोत्या रेटात असं गाडगं घालायचं. बरं. घरून असं झालं उंचीने पाडायचे का पाठीत हा. पाठी भरायची घास. हा. मग ती गाडग्यात तर ठेवायची आणि पाठी घेऊन जायचं सावलीला. बरं. सावलीला बसून खायला कांदा आणि रताळ हा. ते कसं खात बसायचं उन्हाळ्यात. कोण कोण असायचं? हे पोरले असतो गोराकाची पोरं होय. आम्ही आमची भावकी हा. काय बहिणी असायची सगळे असं गोळा होऊन बसून निवांत खायचं आपण. हे कुठं करायचं? हा कुठं करायचं? आपल्या शेतात मळ्यात करायचं. बर. मळ्यात रताळ कांदायचा हंडी घालायची चालूच आहे ना. बर. त्याच्याशिवाय नाही हो. हा. हे आता काय माती आहे खायला. हा. हे आता काय खाल्लं तर ती हाबरेडी झाले चोकडं खायचं. हम्म. ते कुठं बाजरी 2.5 महिन्याची तेव्हा 5 महिन्याची बाजरी. बर. बाजरी चांगली जेव्हा हा. घाम वास वाटतो ती बाजरी भाकरी खातात. बरं. आता काय बाजरीची चाय नाही बाजरी नाही ते काय. तुमच्या काळातलं खाणेपिणे कसं असायचं? हा खाणेपिणे कसं असायचं तुमच्या काळातलं? हे आमच्यातलं खाणं आहे गं. हम्म. आमच्यात खोबरं खायचं बघा. बर. खोबरं खायचं म्हशीचं दूध हा. आणि लोणी हा. लोणी काय बर. हे असं काही तेल बिल असं काही खात नव्हतं. हा. लोणी हे दही बर. ताक हा. हेच खाय. घरी काय जनावर होती गे? हो घरी जनावर होय. खाय नाही एक दोन मसरा. हा. तेव्हा कुठे ज्वारी मिळतो मातीतलं काय हा. ज्वारी मिळायची नाही. हा. मसरं तळायचं काय दुखतं प्यायचं काय दही लावायचं लोणी काढायचं लोणी हम्म. भाकरी ही खायचं मक्याची भाकरी तेव्हा बरं. मक्याची भाकरी हा. लोणी खायचं. हा. ते लोणीवर जर मक्याची भाकरी लोणी वाढून घेतलं त्यात हिरवी मिरची घेतलं हा. ते जरा काढून बघा ते अजूनही बघ काढून ती किती गोड लागते ते बरं. कशा इतकं एकदम सवा सगळी हा. छान लागतो. आई अजून घरी खायला काय काय बनवायचो? आई बनवायची हो काय काय? भाकरी बनवायची पोळ्या बनवायची हम्म. हे कसं काय घरात आपलं करायचे रीतिरिवाज आहे ते तसं. तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडायचं खायला आईच्या हातचं? आई आमच्याला सगळे घालते मिरची मुंडा घालते ती हा. आणि पोळ्या करते ती आठवड्याला एकदा पण दोन. सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडायचं खायला? आम्हाला सगळे घालते किंवा आमच्या आई वडिलांना घालते. आवडीच तुमच्या काय होतं? आवडे आम्हाला काय काही खातो पोरं काय देतात ते खायचं आम्हाला काय सांगायचे आवडायला म्हणजे ही आवडील असं काय नाही. एक फोजून मारतो ती चपक्यानं होय. दूध खायला म्हणजे काय झालं तुला दूध खायला मग आमची आई बा मारणार हा. दूध खावा. हा. आता कोण त्याला कुठलं वांग्याचं भरीत वगैरे करायची का? हा? वांग्याचं भरीत. वांग्याची भरीत असायचं होय. आणि वली मिरच्याचं हे असायचं कालवण हा. कांद्याच कालवण असणार बर. हे सगळं कालवण सगळं असायचं सगळं कोरडे हा. राजग्याची भाजी असायची आमटी भाजी असायची बर. आणि शेपूची भाजी असणार हा. आमची हे असते किंवा आमचं होईल का येऊन कन्नडमधले रागी हां रागी भाजी नव्हा रागी होतं मग ते एवढं मोठं कणसाचं रागी ते कर्नाटक पिकते रागी नेला जाळावं होब्बाळे धारवाडा नोडू तो बिद्दीचे करी बारा नोडू बिद्दीतो करी बारा रागी नेला जाळावं होब्बाळे धारवाडा जी 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 असं हे गाणं आणि गाणं पण फिरत होतं होय. तेव्हा. हे कसलं कन्नड गाणं आहे काय? कल्याण गाणे ते दुष्काळ पडत होते तेव्हा. बर. मग दुष्काळ पडताना आमचे त्यावेळेस दुष्काळ इकडे ज्वारी मिळत नव्हतं रागी म्हणून ती एक कर्नाटक हुबळी धारवाडला पिकलं होतं ते रागी नेला म्हणून बर. 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 रागी नेला बेळगाव हुबळी धारवाडा हा. ನೋಡು ಕರಿ ಬರಬಿದ್ದು ರಾಗಿ ನೆಲ್ಲ ಬೆಳೆದಿತ್ತು ಹೋಬಳೆ धारवाडा जी 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 करायचं तेव्हा गाणे आठवलं हे गाणं आठवलं होते शाळेला. म्हणजे काय ह्या गाण्याचा अर्थ काय होतं? दुष्काळ म्हणजे त्यावेळेस दुष्काळ पडलं होतं. बर. ती रागीन ही कर्नाटकमधलं पिकून आपल्या भागात आलं इथं बर. ती खाऊन लोकांना शिस्त झालं म्हणून ही असं गाणं जायची ऐकली. गाणी कोणी तयार केलं ते? कोणाला कोणी केली तो आम्हाला काय माहिती अजून काय असायची गाणी? नाही बासात एवढं झालं ते गाणं एवढंच होतं ना आपल्याकडे. मग तुमच्या काळात लहानपणी खेळ काय होते हो तुमचे? ती गोटे खेळायचं हा. गजगा गोटे फेकून फेडायचं हा. असं
फेकून फेकलं ते गचगा लावायचं होतं गोळे असं गोट्यात खेळलं ते नेमकं गचग्यात टाकायचं आणि गजग्यात टाकलं की नेला आणि त्याच्या गोट्याला दुसऱ्या गोट्या मारणार अशी गोट्या असं फेकून मारलं त्या गोट्यावर खट्ट दिशे मारायची ती गोट्या जायचं नाही मग ते सगळं जिंकायचं एवढं एवढं गजगे सगळं गोळा करायचं आणि निंगलपी खेळायचं निंगलपी म्हणून दगडाचं ती दगडाचं तर 2-4 लावायचं असंही पायात नाही दगड घ्यायचं असं असं फेकायचं असं फेकून आणलं म्हणजे ते असं हे काय कसं करायचं म्हणलं तुम्ही निंगलपी म्हणून एक असं चपट दगडी घ्यायचं तर तो एक दगडावर एक दगड ठेवायचं एक चपट दगड असं घ्यायचं असं घेऊन असं फेकन गांडीत असं मारायचं त्याला असं मारलं म्हणजे ती मोहर गोट्या जाणार तसंच घेत जायचं वडत जायचं. किती जणांचा खेळ असायची? 7 जण होते 7-8 जण किती जण मी 7-8 जण माणसं खेळ होते लय हे सगळं महाराज खेळायचं. खेळताना काय भांडणी बिंडणी व्हायची का तुमची? हे नाही भयंकर काय लगेच सांभाळून घ्यायचे एकमेकाला भांडण होणार मारामारी होणार तुझ्या आयला घोडाला होणार हे सगळं होत जाणार की सगळं होणार पण त्यातलं मी समजावून घ्यायचं एकमेकाचं आणून ओढायचं. तुमचे बालपणी मित्र आठवत होता का तुम्हाला? बालपणी मित्र आठवत होता का तुम्हाला? काय बालपणी मित्र लहानपणी मित्र मित्र होय कोण होती? मित्र असणार की हो. कोण होती? काय आता एक धनगराचं होतं काय नाव? बिर्या बर आणि एक माळ्याचं 1-2-3 होतं. माळ्याचं नाव काय त्यांचं? नाव एकाचं नाव सुभाष होतं एकाचं नाव छानापा होतं आणि एका नाव अर्जुन होतं पार्टाचं होतं अर्जुन म्हणणार मल्लो म्हणणार एक होतं ते पार्टाचं होतं. हे सगळं आम्ही 7-8-9 पोरं असायची. आता आहे ती का ती? आता सगळी नेली एकटा राहिली आता एकटा राहिली आता सगळी गेली आता कुठं आणायचं सांग बाबा. मग तुमच्यात सगळा जीवलग मित्र कोण होता तुमचा? आमचा जीवलग मित्र बालपणीचा ती गेला. कोण होता? महादू सुतार म्हणून होता. बर ती गेला. कस काय तुमची मैत्री कशी काय एवढी लय काळापासून बारकी असताना तसं कुठलं फिरत जायचं उडाळपण करत जायचं शेरणार वैरण घातलं नाही बोंबलत फिरायचं गावात काय तर बघायला जायचं. हे सगळं कोणतं बसलं तसंच बसायचं. कुठलं भाकरी खाल्लं त्यांच्या घरात तर खावं आमच्या घरात तर खावं असं का तू बारकीपण काय कोण विचारते सांगायचे कुठे गेलं रे शेताकडे गेलो कुठं माती शेताकडे ऊन सांगायचं शेताकडे गेलो काय तर लबाड सांगून उचकून जायचं मार खायचं एवढं खर्च होतं. आणि काय मग त्यांच्यासोबतची आठवणी सांगायची आठवणी त्यांच्यासोबतच्या काय तुमच्या जीवलग मित्राबरोबरची आठवणी सांगा एखादा नवीन सरता येण्याचा किस्सा एखादा. हे काय आम्ही करतो होतो ते बैलगाडी करायचं कुठं बैलगाडी करायचं काय तर खोंड करायचं लाकडाचं असं शिंग करून असं दोन्ही हातात नाचवायचं असं करत होतो आम्ही. ते काय आणि बाकी काय करत नव्हतं. बैल जनावर हे करायचं दावला मोडून न्यायचं त्याला पळून यायची हातातनी हे करत होतो आम्ही. तुमच्या गावाला वडा आहे का? हाय वडा. वड्याला जात होता का तुम्ही? हो जातो वड्या. काय करायचं वड्यामध्ये जाऊन? वड्याची चायचं पुस्तक कुठे निरगुडीत माणसं घरात हुडका येते ते वड्यात निरगुडीत जाऊन बसायचं. कशात? निरगुडीत मोठ्या निरगुडी असणार आज जाऊन बसायचं. आमचं भाव सगळं जायचं हुडकायला आणि मग जर उडाळ पोरच बोंबलत बसणार त्या निरगुडीत त्यांच्या समोरच गप्प असं झाकून गच्च बसायचं. आईला मामाला बघून गप बसायचं ते मोर गेले मग उठून आणखीन पळून जायचं असं करतो तो आम्ही. घाबरला पण बसायचा उघड आम्हाला मार्केटची नेतेच म्हणून पसवून राहायचं पसवायचं कसं अशानं पसवायचं. कोण कोण असं निरगुडीत कोण असायचं? मी त्या स्वतःचा पोरगा असतो ही दोघांना आम्ही निरगुडीत बसणार आम्ही दोघं. मग बाकी बक्कळ असली म्हणून दंगा होते धरते त्याला मारते ते आम्हालाही मारते दंगा करायचा नाही ना. कधी काय हवला होता? नाही गावला त्याने असं मोर गेलं हसून पळून जायचं इकडे पळून बाहेर घरी जायचं आईकडे जायचं. आई काय मारू देते आई मारू देत नाही. त्यानंतर मोर गेले हसायचं होतं हसून इकडे आईकडे पळून जायचं. आईकडे पळून गेले आई काय मारू ती काय नव्हती. गबसा रे आलं की आता काय करणार त्याला गबसा मारायची गप बसायची. वडील मारत नव्हते का? वडील काय म्हणत नव्हतं कधी वडील काहीच म्हणत. वडील मग काय शेती करायची का? शेती करायची का वडील? वडील शेती करायची. बैल होती का तुमच्यात? बैल होती. बर बैल दोन बैल 6 गया
आणि 2 मसरं, हा 2 शेरडं, हा हे सगळं असं भरलं होतं. बर. मग वडील काय नांगर वगैरे धरायचे का, पेरण्या बिरण्या करायचे का वडील? हा नांगरून पेरणी सगळं करतो. आम्ही सुद्धा केली पेरणी. होय. मग ते नांगर धरताना पेरणी करताना गाणी वगैरे म्हणायची का? वडील काय गाणं म्हणते, वडील म्हणायचं नाही, ऐकलं नाही. तुम्ही म्हणायचा का गाणी? आम्ही कुठलं म्हणतोय, आम्ही म्हणतो तर पण ध्यानात नाही एकमेकाचं काय गाणं सांगायचं. कसली गाणी होती एखादी म्हणून दाखव. ढाळाना बेळीचा बेळ्या बरकोला हळदा व्हाला हर घेऊ, हळदा व्हाला हर घेऊ बसवणन चालायन वाटी असली तो, चालायन वाटी असली तो बसवणन हळदा दांडेले हवळा मोतन भेटी गोबे काले गे होलजा जो, गोबे काले गे होलजा जे कटीवर गेले वडलाळा गिणी दो, हळदा दांडेले हवळा मोतन भेटी ज्याचे काले गे होलजा जो, ज्याचे काले गे होल ज्याचे कटीवर गिडी वडलाळा गिणी दो, बेळाना बेळीता बेळ्या बरकोला हळदा व्हाला हर घेऊ, हळदा व्हाला हर घेऊ बसवणन चालायन वाटी हसली तो. तुम्ही वडिलांबरोबर कधी पेरण्या करताना घरी गेला होता वडिलांबरोबर? जात तुझी कुठं कुठं जायचं? शेताला, हा शेतात जायचं, पुन्हा पाणी येऊन यायचं वडिलाला. हा मग ते हे घालायचं मुगायचं, ते काय तुरी, बर मुगाय लावलं म्हणजे म्हातारा ते कोल असं हातात धरायचं, त्याच्यात तुरी हे घालून खोळं 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 सोडं जायचं खाली, बर म्हातार पेरायचं समजा. हा ते मुगायचं म्हणजे तुरी येत नाही का आता पेरलेला, हा. ते बाजरीत तुरी मोगत होतं, तो मोगत होतं. बर मोगलं म्हणजे ते 4 तासाला बाजरी आणि 1 तासाला तुरी, बर ते तुरी मोगायला आलं म्हणजे ते तुरी पाक मोगलं होतं. बर. असं असं घालतं. मग ही पहिली पिके कशी पाणी असायचं का, ती फक्त पावसाच्या पाण्यावरच असायचं ते? पावसाच्या पाण्यावर. होय. आता पाणी तवा नव्हतं. विहीर बोर काय नव्हतं का? हिर होती की, पण बोर कुठलं, बोर आत्ता आल्याचे आमच्या काळामध्ये. होय. बोर ती काय मोठं मारायचं, ते पाणी काढायचं तेव्हा कुठलं बोंबलं. तिथं आपल्या गावात ती चर्चेला एक जात, ह्यांचं जस्त एस टी एक जात होतं. मोठ होती का मग तुमच्या इथं? हा मोठ होती की. तुम्ही चालवली आहे मोठ? मोठ होय, होय. मोठ लय चालू आहे. कसं काय मोटरची गाणी कशी असायची? मोठंच काय सावळ्या हावळ्या दवळ्या हे म्हणायची गाणी. ती बारीक सावळ्या हावळ्या दवळ्या ते म्हणायचे. म्हणून दाखव हे मोटरची काय गाणी. ते काय असतं मागं तुम्हाला, रात्रंदिवस माणूस काढून म्हणतोय. कारण का होते, ती मोठ पाहिजे, चाक वरडायला पाहिजे, बैल तसली पाहिजे. आणि चाक कसं वरडतंय, कर 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 धाडशी मग त्या तालात काय वाटेल ते गाणं म्हणतोय माणूस. पण आता होत नाही करू. का होतंय माहिती आहे का, एकला हो म्हटलं बैल दान 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 धाडशी वाटळ पाणी घालून करून जाय. हा अशी ती त्या वेळेला ती योगच वेगळं होता. बर. मग आता काय बोट लावायचं भर करून पाणी वरतंय काय झालं. पण एखादं नमुना दाखवा की, म्हणजे ती गाणी कशी होती कळणार कसं आता आम्हाला? ही नव्या पिढीला कळणार कसं ती गाणी कशी होती? ती नव्या पिढीला कळावं म्हणून ही तुमचं रेकॉर्डिंग करतोय मी. एका दुसरं म्हणून दाखवा मोटरचं गाणं. ते बैल सरायला आली म्हणजे गाणं येते ना, असं येत नाही ती गाणं. थोडस तशी कल्पना करा आणि म्हणून दाखवा तसं थोडस. ती कसं असते, मोठ भरून तेवढं 2च गाणं असते. मोठ भरलं की लगे हो म्हणावं लागते. मग गाणं राहते नाही, मोठी पण गाणी असते ती. नाही रे, येत नाही तसं, ती चालत नाही तसं. ते त्यावेळेला तुटतंय, हो म्हटलं का नाही तुटतंय. आणखीन 2 पानं पाण्याला मोठ गेलं तर तेवढं 2 शब्द आणखीन भरतंय मोठं आणखीन जाते. हे असं होत जाते. म्हणतात ती गाणी असं राहत नसते. जुना काळ होतो त्यावेळेला लय गाणं होती. गाणं म्हणजे काय, ते काय हा वाटण मी म्हणत जायचं, गावाकडे जाताना म्हणत जायचं. त्याला का
ते काय एकाच घेत आणायचं आहे कारण नाही की आता लक्षात राहिलं नाही आणि काहीतरी करते मग जुन्या काळी बाजार कसा भरायचा हो? हा बाजार कसा भरायचा जुन्या काळी? हे बाजार हे इथं थोडं भरायचं हा इथनं ते तिकडं हा. ते महारच्या देवळामोर जनावरचा बाजार बसणार हा. भरणार हा आणि ती हे पिंपळी झाड आहे की हा, हा, खालतं हा. तर ते शेरडाचा बाजार राहणार बर बाजार भरणार शेरडाचा हा मग ज्वारीचं ह्याचं इथं भाजीपाला भरणार आहे काट्यापाशी हा. मग इथं ज्वारीचं इथंच भरणार हे इथं बर समोर हा इथं ज्वारीचं भरणार बर मग चाटी इथं एक 4 चाटी इथं झाडाखाली बसायची हा. बाजार हे घरापासून इकडंच बाजार तुमच्या गावची मेंढर लय प्रसिद्ध आहे बघा. होय. माडगावची मेंढर कसं काय एवढी प्रसिद्ध आहे ती काय? पुण्याला पूर्वीपासून मेंढरच चांगली यायची पूर्वीपासून नाही ती आत्ता बी नाही बर आमच्याला बी कळायचं एवढं मेंढर हा आमचं एक शेळी होतं बरं हा आमचं म्हातार म्हणतं बाबा तू शेळी राख बघ चांगलं होतंय मला फळं होतं फळूनशी एक एक येईल होतं हा चारा नेणार त्याला हा ते काय करू एवढं दाढी त्याला हा हे असं धरलं मी एवढं दाढी खरा आहे हा आणि शेळी कशी एवढं उंच शेळी बर वर बसायचं त्याच्यावर हा शेळीवर बसायचं शेळीवर हा तुम्ही हा शेळीवर बसून वरचं पानं तोडायचं बर शेळीवर ढिगाऱ्यावर संध्याकाळी घरला जायला हा शेळीवर बसायचं आणि त्याचा आसभर हात करून सगळं तोडून जायचं बर शेळी काय हलूच नव्हतं काय नव्हतं करून लई घट होती शेळी होय मग वरचं सगळं पानं तोडून वरवरून गबाळ घेऊन जायचं किती शर्ट होती? एकच शेळी तो काय लईच टाकल्यावर शिवतं शेळी होय. आम्हाला ऐकत नव्हती ती हा असं वर बसू दिलं तर बरं आहे ते कुठं जरा चढायला लावायचं उडी मारून बसायचं नाहीतर त्याला तसं उडी मारायला गेलो खाली पाडून जात होतं पडला होता का कधी? हे 2 वेळा पडलो होय. 2 वेळा पाडण्याची चायला तांबडी होतं शेळी हा. लय बरोबर शेळी बर मग काय करायचं त्याला असली शेळ्या राखायला कोण कोण जायचं? हा शेळ्या राखायला कोण कोण जायचं? मी आमची बहीण मंगुण्याला गेलो आमची बहिणीला ती परवा वारली बर आमची बहीण आणि मी जाणार बर आई बा जा म्हणणार हा मग आम्हाला एकाला भेटती वाटतं मग एकाला भेटती वाटतं दोघं बी जायचं बर कुठे जातं मळ्याकडे आणि इकडं तिकडे हिंडवायचं हा शेळे बारबोडीचं होतं तिच्या आईचं हा पोरगी आमची बहीण एक धरायचं असं जावं हा. मी वर चढणार हा जाऊन दोरा तोडायचं बाकीची घालायचं पोरं कोण येत नव्हती का? हा बाकीची पोरं नसायची का? असायची हा बरं कुठं भांडण काढत बसायची कुठे घरात बसायची रडत बसायची मग शर्ट राखायला गेल्यानंतर खेळ काय असायचे तुमचे? हा शर्ट राखायला गेल्यावर कुठलं खेळतो बाबा कुठे खेळायचं का भांडायचं दगड एकामेकाला टपरीत मारून घ्यायचं टपूर फोडून घ्यायचं हे सगळं बारक्या पोरांचं बॉम्ब थोडा असते हे असणारच काय होय. लय अवघड आहे पहिलवान कोण होता का तुमच्या गावात? पहिलवान होते कोण होतं? मार्च पहिलवान होता बर अर्जुन पहिलवान होता हा पूर्वी म्हटलं तर भीम पहिलवान होता त्यांच्या कुस्त्या बघितल्या का तुम्ही? भीम पहिलवानचं बघितली होय. हं. कशा असायच्या कुस्त्या? हा कुस्त्या कशा असायच्या एक त्यांच्या? कोस्त्या मस्त निभार असायची हा दांडगी पाय बी असली हा असली मांडी अशी बर मग आमचं बाजारच नाही की कुस्ती आमचं बा आमचं मामा हा एवढं आमचं बा वडिलाचं कमरातलं चड्डी दोन्हीचे पाय एका एक चड्डी एकच जातली होय. कंबर एवढी मोठी होती का? हा एवढं एका ह्याच्यात ना हा एकच मी आकडे जात होते पायातला होय. आमचे वडील मग त्यांचं खाणेपिणे कसं होतं? हे रे आमचं चुलताच्याने सांगतो तेव्हा हा आमचं काय दादाला खायला द्यायचं काय ते झोपला हा तर दुधाची किटली गच्च भरेल किटलीनं उशाला ठेवायचं बर त्याला उठवायचं केव्हा जाग होईल तो प्यानार ते हा मग खोबरं द्यायचं खारिका द्यायचं किती द्यायचं? हे काय काढून एवढं द्यायचं असते काय जनावर असल्या आमची का माणसं होती होय? हा जनावर बर माणसं म्हणून आम्हीच आता माणसं ती जनावरच हे बाबा काय उचलायला काय काढायला हा. आमचं वडील गाळ काढून आम्ही बघितली स्वतः बर आम्ही हा इथनं गाळाची पाठी एक मधी गडी सोडून पुढच्या गडीला टाकत होता पुढच्या गडीला असं एवढं गाळ असं इथे गडी उभारलं का नाही हा. ह्याला टाकायचं नाही गाळ हा. पुढच्या गड्याला पाठी टाकलं होय 2 गड्याचा पगार घ्यायचा म्हातार बर लय लय नारिय होत म्हातार वडिलांचं खाणेपिणे कसं होतं? वडिलांचं खाणेपिणं हे वडिलांना खाणं काय भरपूर किती खायचे भाकरी? भाकरी ती आता असं 7 भाकरी जर अशी धरली हा जगच्या बाजारला मिरच्या न्यायचं टकरो लट असली दांडगी डाल हा आमचं एक म्हातारा आणि ते आमचं पाहुण्याचं एक होता बर
ते दोघं जण पाठी आम्ही कट्ट्यावर उभारणार असल्या हा आम्ही तिघं जण उचलणार इथं कट्ट्यावर उभारून हा म्हातारी एकटा खाली उभारून कट्ट्यावर ठेवायची हा. पाठी हा. उचलून त्या टकुरावर ठेवलं हा ते भाकरी 5-6 भाकरी बांधायची त्याला हा आणि चटणी एका वरल्या भाकरीवर घालायची बर ती एक भाकरी मोठ खात होती हा ती 6 भाकरी तेवढं खायचं ती मामाच गुंड म्हणून हा जत्याच्या वाटत बर डोनत हा त्या गुंडापाशी जाऊन असं पाठी उतरायचं नाही खाली हा. चढवणार कोण हा असं उभारून असं पाणी प्यायचं जनावर प्यायलं आणि असं प्यायचं पाणी पिऊन शिणी आणि कुठलं म्हणजे जतलाच होय कसं चालत चालू होय चालूच आहे आम्ही सुद्धा चालू येतो माळवर हा नाही काय नव्हतं तर काय करतोय आम्ही जातो की चालत एवढ्या लांब मग जतला जायला लांब गाड्या नव्हत्या हा गाड्या कुठल्या गाड्या नव्हती काय नव्हती हा एस टी कवा तर एक चर्चेला जायची जत चालल्याचं एस टी हा ती एकच एस टी त्याला कुठे एस टी हा. आणि सायकल तर नव्हती बघायला सुद्धा सायकल नव्हती हा सायकल नाही काय सुद्धा नाही बघा आणि बैलावर नाही घोड्यावर बैलावर माळवं होय बैलावर सगळं लाईव्ह घालायचं हा त्याच्यावर पाठी घालून जायचं आणि घोड्यावर न्यायचं हे काय नव्हतं घोडी होती का न घोडं होती तुमच्याकडे होतं का घोडं होते की होय ऐ कडू वारंवार घोडं होतं आमचं बर यायचं म्हणजे पुस्तक. घोड्यावरून जायचं का तुम्ही हो घोड्यावर जा वाटेल दोन पाडतो तो आम्हाला बर मस्ती कोण लावली घोड नाही बार मोठी देतो हा. आम्ही बारकाच ना जरा हा म्हातार मला जातो बाबा तुला घोडं फक्त पाडलं तर पडतं उडते जाईल म्हण ते काढून निम्या वाटे गेले एक रपाट जर दिला 2 उडी ठोकली गावा करायची होय. पाडून मुरगावर टाकायची जायचं घोडं पळवत होता का तुम्ही मग पळवणार की घोडं पळवणार की होय घोडं दाबून पळवणार हा आणि ते मराठीत एक पार आहे हा आमच्या खालचं शात आहे बर आणि एका आमच्या शाळाच भाव होता ते हा. इथे कवा ते हा हा त्याला इथं आमचं मला गावाच्या वरतं बर गावाच्या खालचं शात आहे हा मग ते ह्याला शाळा सोडून ते येणार आमच्या संघात हा. मग आमच्या चुलता घाणा करत होता उसाची घाणा होता हा ए तुला रस लई देतो चल म्हणणार रे हा घोड्यावर बसवायचं हे तर टेकणार नाही तुमच्या क्षेत्राला उतरून जा म्हण बरं का म्हणायचं हो म्हणा घोड्यावर बसून हा 2 रपाटे द्यायचे घोड्याला बर घोड्या रपाट दिलं घोडा आमच्या क्षेत्रामध्ये गेला बोंबला जाते का ते हा टाण 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 उडून आम्ही बी त्याच्या भाग होय फार ते बोंबलाच दोन्ही हातात तुमच्या आईला मारला रे मला मारला हा फार ती घाण्यापाशी न्यायचं आमचं चुलतं आहे तुमच्या तोंड ब्यान काय करता रे भाडे त्याला मारलं म्हणताय नाही का त्यानं झालं म्हणत त्याला आम्ही घेतलो होतं हा. पण त्यानं झालं म्हणत आम्ही नको म्हटलं असतं आम्ही काय करावं त्याच्यावरच घालायचं बर रस प्यायचं 2 दिवस द्यायचं झालं जातं बोंबलत म्हणायचं मेंढरी घेऊन जायचं हो चोरी काय नेते ती हा मेंढरी घेऊन जायची बर ते तेव्हा काय होतं होतं माहिती आहे का पारजी आमच्या वडिलांची ती दोस्त सगळी बर बर हा दोस्ती म्हणजे त्यांनी कुठल्या नेणार नाही काका तुम्ही 1 वर्षाला 1 मेंढी द्या हा नाही तर 6 महिन्याला तर द्या हा. एका मेंढी द्या तुमचं कशाला चोरी करतो आमच्या घेऊन जाणार आहे हा आमची वडील आमचं चोरता ते देणार एका मेंढी घेऊन जाऊ त्यांनी घेऊन राखायला झोपते ते बर आमच्या कोण राखायला जात नव्हती हा हे राखणार मी त्यांनीच त्याला पाहिजे असते एकाने घेऊन जाते हा. सांगून घेऊन जाते मग कशाला चोरी म्हणायची त्याला म्हणजे असं मग लोकांचं घेऊन जात होती काय तिच्या आलं का मारामारी करत होती ते महाराजचे तो महाराज चालली म्हणून समजा हा आता महाराणी एकामेकाला खांद्यावर हात घालून फिरते ती हा होय का हा तेव्हा आमचे निंगायच लोकांना हा महाराज आमच्या हिच्या जर गलीत जर आली हा ती गळ्यात ही बांधायचं काय ती केसुनी बर महाराणी हा म्हणजे त्यांनी मोहरच चालली म्हणजे मागत ते लोटत यावं ते तुमच्या गावात होतं का असं होता तुम्ही बघितले का आम्ही नाही बघितलं आमच्या वडिलांनी सांगतो बर आम्ही नाही बरं का बघितलं हा मग ते लोटत येत होतं मग बर मग ती एकामेकाला लांब नमस्कारी बाबा म्हणायचं महाराज माग हा त्यांचं हवं का धनगरानं धनगरलाच माळ्यानी माळ्यालाच हा आणि हे होल्डरे बेल्डरे काय ते एकामेकाला शिवत करत नव्हते हा त्यावेळेला हा असं होऊन गेले हा मग आताची काय सगळं मिळून एका जागी हो आता एकाच जेवणाला बसते सगळे मग त्यावेळेस असं मिळून मिसळून राहावं असं वाटत नव्हतं का त्या वेळातल्या लोकांना का नाही का ते काय खात पण नव्हतं शिवते ती खाणारे लोक वेगळंच हा हे निवंत असणारे लोक वेगळंच हा हे 2 चपाती खाणार ह्यानी वेगळंच त्यांनी काय हे खायचं मेंढरं खायचं जनावर खायचं बैल खायचं रेडा खायचं
हे वेगळं. मग आता समजा एखादा कोणाचा लग्नाचा कार्यक्रम असेल मग त्या कार्यक्रमाला बोलावं का त्यांना? बोलवायचं हा बोलवायचं आणि ताट घ्यायचं. बर त्यांचं जेवण वेगळं वाढून टाकायचं. काय ते आमच्या संघ जेवते ते वाढायची गाडी आमची असते ती. हा वाढते सगळे आपले लोकांचे आहे, हा निघायचे लोकांची. हा त्याचं बसते ती, जेवते ती, पाणी वाढायचं, पाणी पिते ती. मग तुमच्या पंक्तीला बसत नव्हती कधी? हा पंक्तीला तुमच्या बसत नव्हती का? बसूच देत नव्हतं, अजून जात बसले. का? आमचं मर्जी. होय आमचं मर्जी बसू देत नाही. म्हणजे का तुझा आम्हाला काय फरक आहे? तू बी आम्ही तेच खाणार आहे, आम्ही बी तेच खाणार मग का आहे. बसू कशाला ते कमी आहे ना, बसवेश्वरला कमी आहे त्या वेळेला. बर मग तेव्हापासून आपण पाळायची पाळलंय. कोण आता पाळतंय कोण नाही. बसवेश्वर तर म्हणतात जातपात काय पाळत नव्हते ना, हा जातपात पाळत नव्हते बसवांना काय. ते तेव्हा बसवेश्वरनं पाळत नाही म्हणजे ते काय तर त्याच्या योगात ते झालंय. हा. पण आम्ही त्या वेळेला मिळत नव्हतं. हा ते मार मांग बी आमच्या घरी बाहेर तसं लांब बसून बोलवायचे. होय ते घरात येत नव्हतं. बर आताची पोरं ती जायला काय नाही, पोरं संकावून घरात येते जाते. मग तुमचे काय मित्र होते का त्या काळातले ते? हे नाही भाऊ, मारा मागा संग दोस्त नाही, होय चुकून नाही. का बरं? ती सवय नव्हती तर कुठलं आहे. हा आम्ही कुठं जर शिवून आला ती जर शिवला म्हणजे घरी जाऊन आंघोळ करतो. होय आंघोळ केल्याशिवाय नाही. बर आंघोळ करायचं त्याची ते घालून जाणं का, पण आम्ही आंघोळ काय करू. व्हायचं शिवल्यावर? काय व्हायचं? का बघतो कोणाला तेव्हा वडला आड वडला आमचं. तुम्ही कधी विचार केला नाही बाबा शिवल्यानंतर काय आपल्याला काय होतंय? कर आपल्या जातीला बटा लागते म्हणून आम्ही फास्ट नाही. हा बास म्हणून आंघोळ करतो का? होय, हा आंघोळ करायचं. मग आता मरतंय एखादा माणूस, त्याला माती देतो आम्ही. माती देतो का नाही? हा त्याला माती दिल्यावर आंघोळ काय करतो? का आंघोळ करतो? आता ती काय धन देतो ना आपण तेच काय की. मग हे तसंच आहे, हे शिवलं म्हणजे मी तसंच त्यावेळेला ते आंघोळ करायला होतं. होय हां आता माती काय आपण मातीत हात घालणं म्हणजे घाण आहे ना ती माती. माती काय बसलंय त्यात मातीची? हा माती बसलंय नाही नाही तुम्ही म्हणता ना नाही, तसं नाही. एक माणसाचा एक रिवाज होता तेव्हा. बर रिवाज प्रकार त्या पद्धतीने आम्ही गेलं. आताच्या पद्धत काय, ते सगळं मिळून मिसळून आम्ही खाते, सगळे कोंबडी खाते, मेंढर खाते सगळं. मग आता ही जे मिळून मिसळून झालं हं. ते चांगलं झालं कसं झालं? आम्हाला काय बरोबर नाही का बाबा, बरं? चुकून नाही. हा आमचं संगत तुमचं संगत चांगलं वाटत नाही का ते? नाही नाही, आम्हाला नाही वाटत. मिळून मिसळून राहणं चांगलं नाही का? नाही, का बरं? जेवण खावायचे. तुम्ही तत्व जेव्हा आम्ही इथं जेवतो, काय त्याला फरक आहे? हा. तर तुझ्या ताटलीत मी काय येऊ, माझ्या ताटलीत तू काय येतो सांग की. काय तुझं पाणी मी पिणार आहे का? तुझं पाणी तूच पिणार आहे, माझं पाणी मीच पिणार आहे. तुझं भाकरी तूच खाणार आहे, माझं मीच काय तू जर वेगळं खायला आलास हा म्हणजे त्याला हे काय आम्हाला जेवण नाही, ते एकटा खाल्लंय म्हणून. हा तीच चपाती आहे, तीच दूध आहे, तीच दही आहे, तीच कोरडेस आहे. मग वेगळं का? मग का खाता पोटात मी एकाच्या पोटात घालायचं आहे ना, वेगळं वेगळं खायला. आता आपण घरामध्ये हा सांगा बघा, बहीण-भाऊ मिळून खातो का नाही? तुझं ओश्याला काय पूर्वीपासून आम्हाला काहीतरी बट्टायचं मला आम्हाला हा. काय केलं आम्हाला माहित नाही हा. पूर्वीपासून. बरं. त्यांनी तसंच करत आलीत म्हणून आम्ही बी करत आलोय. हा मग मिळून राहतं तर राहावं जावं, पण आमचं मोकळं झालं, आम्ही गेलो चाललो नव्हतो आम्ही. बर 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 एवढंच आहे, बाकी काय लई छेडत बसायचं काय कारण नाही. त्यांच्या कार्यक्रमाला तुम्ही जात होता का? कोणाच्या? त्यांच्या महाराजांच्या हा जात होती. होय जात पण जेवण आहे. हा मग उगं जायचं, तांदूळ टाकायचे यायचं, होय जेवण करत नव्हता का? ते बी जेवण मग तुमच्या होय बोलूच नव्हते आणि प्रेमान जायचं. हा तांदूळ टाकायचं, तुला काय तर अडचण होतं सगळं द्यायचं. बर द्यायच्याबद्दल काय अडचण नाही. हा पैसे, अडकण, गहू, ज्वारी, तांदूळ, तुला काय लागते ते द्यायचं. हा पर जेवणाला आमच्या घराला आम्ही द्यायचं, असं ही नेम होता. पहिलं जुन्या काळी गिरण्या नव्हत्या आहे का नाही? जात्यावर दळण नसायचं. कसं असायचं होते काय दळण कसं असायचं काय कोण दळायचं जात्यावरती? बघा, लग्नाचा टाईम आला की गडी माणसं जायची हा लग्नाच्या टायमाला. बर मग येत्या टायमा काय बायका का बघायची, हा 2 बायका ते काय इकडं ज्वारी बडवायची, हा बाजरी हा इकडे बाजरी बडवायची. आमच्या काकाच्याच बरं का, हा. आम्ही बारकोट, हा आम्ही 4 जण आमचे काकाच्या मिळून होते. हा मग ह्याचं बाजरी बर बडवायचं तर हा उपणायचीच ना, आणखीन त्या दळणार वेगळी हा दळणार वेगळं आणि हे बडवणार वेगळं. बरं. ते बडवून ज्वारी करून देणारी दळणारी घासपासून जाळायची. हा आणि तिकडे एक भाकरी करायला बायची आली, हा आणि तक्षम माणसं इकडे जेवणार.
पांडवरचं तल जेवायचं काय नाही. आम्हाला झोप येतो आम्ही झोपतो ते जायला घोडा लावून